माझ्याकडे या आणि माझी वचनं ऐका. माझं ऐका म्हणजे तुम्हाला जीवन प्राप्त होईल. जोपर्यंत देव प्राप्त होऊ शकतो त्याला शोधा. जोपर्यंत तो जवळ आहे त्याला पुकारा. दुष्ट आपला मार्ग सोडो आणि अधर्मी आपले विचार, आणि तो प्रभूकडे येवो, म्हणजे तो त्यावर दया करील आणि पूर्णपणे क्षमा करील. तुम्ही आनंदात असाल आणि शांतीने जगाल. येशू येत आहे. तो इथेच आहे, पहा. येशू, येशू, कृपा करून माझ्या एकुलत्या एक मुलीला वाचवा. प्रभू दया करा. अहो ती फक्त 12 वर्षाची आहे आणि मरणास टेकली आहे. कृपया माझ्या बरोबर चला. याईर, मला दुःख आहे. येशू, तुमची मुलगी मरण पावली आहे. गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही. भिवू नका. विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. तुम्ही रडू नका. ती मेली नाहीये, फक्त झोपली आहे. मुली, उठ. तिला काहीतरी खायला द्या. मी तुम्हाला सांगतो, जे घडलं ते कोणालाही सांगू नका. त्यानंतर त्यानं मत्तय लेवी नावाच्या जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेलं पाहिलं. माझ्या मागे ये. नंतर येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. तिथे रात्रभर तो देवाची प्रार्थना करत होता. मग दिवस उगवल्यावर त्यानं 12 शिष्यांना बोलावलं आणि त्यांना प्रेषित पद दिलं. शिमोन, ज्याला त्यानं पेत्र हे नाव दिलं, आणि त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, आणि योहान, फिलिप, बर्थलमय, मत्तय,
थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, यहुदा याकोबचा भाऊ आणि यहुदा इस्करियोत जो विश्वासघातकी होता. धन्य ते तुम्ही दीन, कारण देवाचे राज्य तुमचं आहे. धन्य ते तुम्ही भुकेलेले, कारण तुम्ही तृप्त व्हाल. धन्य ते तुम्ही रडणारे, कारण तुम्ही हसाल. लोक तुम्हाला धिक्कारतात, नाकारतात, अपमान करतात. मनुष्यपुत्रामुळे तुम्हाला वाईट म्हणतात, तेव्हा तुम्ही धन्य आहात. जेव्हा असं घडेल तेव्हा आनंद करा आणि नाचा गा. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. त्यांच्या पूर्वजांनीही संदेष्ट्यास असेच केलं. 16, 17, 18, 19, 20. माझ्याकडे एवढेच आहेत. म्हणजे काय तुझ्याजवळ एवढंच आहे? आणखी हाय दे. तुम्हाला जे आता धनवान आहात, तुम्ही तुमचा ऐशो आराम भोगलात. याला श्रीमंत व्हायला नको, हा वेळा तर नाही ना? हाय तुम्ही जे आता हसत आहात, तुम्ही शोक कराल आणि रडाल. हाय तुम्हाला जेव्हा सर्व लोक तुम्हाला चांगले म्हणतील. त्यांच्या पूर्वजांनीही खोट्या संदेष्ट्यास असंच म्हटलं. पण मी तुम्हा ऐकणाऱ्यांना सांगतो, वैऱ्यावर प्रीती करा, तुमचा द्वेष करणाऱ्यांचं बरं करा, शाप देणाऱ्यांना आशीर्वाद द्या, गैरवर्तन करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. जो तुमच्या एका गालावर चपराक मारील, त्याच्या पुढे दुसराही गाल करा. जर कोणी तुझा कोट हिरावून घेतो, त्याला तुझा सदराही दे. जो कोणी तुझ्यापाशी मागतो त्याला दे, आणि जो कोणी तुझी वस्तू हिरावून घेतो त्याच्यापाशी ती परत मागू नकोस. इतरांशी तसंच वागा जसं तुम्ही आपल्यासाठी इच्छिता. जर तुम्ही आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करता, तर तुम्हाला आशीर्वाद कसा मिळणार? पापीही आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात. आणि जर तुम्ही बरं करणाऱ्यांचं बरं करता, तर तुम्हाला आशीर्वाद कसा मिळणार? पापीही असंच करतात. तिला कसा काय स्पर्श केला? तो तिच्याशी असं बोलू कसं शकतो? लाजीरवाणा. नाही, वैऱ्यावर प्रेम करा आणि त्यांचं बरं करा. पुनःप्राप्तीच्या आशेनं उसनं देऊ नका, म्हणजे तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल. तुम्ही परात्पर देवाचे पुत्र व्हाल. तो कृतज्ञ आणि दुर्जन दोघांवरही उपकार करतो. दयाळू असा जसा स्वर्गातला पिता दयाळू आहे. आम्हाला वाचव येशू. दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. आरोप लावू नका, म्हणजे तुम्हालाही आरोपी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल. हे प्रभू, तुझ्या मार्गाने आम्हाला चालव. द्या, म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. ज्या मापानं देता त्याच मापानं परत मिळेल. एक आंधळा दुसऱ्याला मार्ग दाखवू शकत नाही. तसं झालं तर दोघेही खड्ड्यात पडतील. तू आपल्या डोळ्यातलं मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ का पाहतोस?
गुरुजी आम्हाला वाट दाखवा. आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. धन्य ती माता जिने तुला जन्म दिला, प्रतिपाळ केला. परंतु धन्य ते जे देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात. मला या माणसाला जाणून घ्यायचंय. तुम्हाला असं वाटतं का की तो मसीह आहे? या धर्मगुरूनं येशूला रात्रीच्या भोजनाचं आमंत्रण दिलं आणि येशू त्याच्या घरी जाऊन भोजनाला बसला. चला मुलांनो, बाहेर चला. ऐकलं ना? जा. ही मुलं सारखी गडबड करत असतात. ही इथे काय करते? मला माहित नाही. ती काय करते इथं? जर हा खरंच संदेष्ट असता तर त्याला कळलं असतं ही बाई कोण आहे जी त्याला स्पर्श करते. त्यानं जाणलं असतं ती किती पापी जीवन जगतीये. शिमॉन, मला माहिती आहे ती स्त्री कोण आहे. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. एका माणसाचे 2 कर्जदार होते. पैकी एकाला 500 आणि दुसऱ्याला 50 मोहरा देणं होतं. दोघंही कर्ज परत करू शकत नव्हते म्हणून त्या दोघांनाही माफ केलं. तर कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील? मला वाटतं ज्याला अधिक माफ केलं तो. ठीक बोललास. या बाईला पाहतोयस ना? मी तुझ्या घरी आलो तेव्हा तू मला पाय धुण्यासाठी पाणी दिलं नाहीस, पण हिनं आपल्या अश्रूंनी माझे पाय भिजवून केसांनी ते पुसले. तू माझं चुंबन घेऊन स्वागत केलं नाहीस, पण मी आल्यापासून ही माझ्या पायाची चुंबनं घेते आहे. तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाहीस, पण हिनं माझ्या पायाला अत्तर लावलं. मी तुम्हाला सांगतो, हिनं जे प्रेम दाखवलं ते सिद्ध करतं की तिची पुष्कळ पाप क्षमा झाली आहेत. ज्यांना थोडक्यांची क्षमा झाली ते थोडकीच प्रीती करतात. तुझ्या पापांची क्षमा झाली. तुझ्या विश्वासानं तारलं, शांतीने जा. येशू देवाच्या राज्याचा शुभ संदेश सांगत नगरोनगरी गावोगावी फिरत होता. त्याच्याबरोबर 12 प्रेषित आणि दुष्ट आत्म्यापासून मुक्त झालेल्या कित्येक स्त्रिया होत्या. मरिया, जिला मगदालिया म्हणत, योहान्ना, हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको, आणि सुसान्ना. रोमी राज्याद्वारे नियुक्त गालिली शासक हेरोदानं आपल्या भावजईशी विवाह केला होता. योहान बाप्तिस्मा करणाऱ्यानं जेव्हा यावर दोष लावला तेव्हा त्याला बंदीगृहात टाकलं. पोल, आम्ही नाईन गावाच्या वेशीजवळ पोचताच लोक एक मृत मनुष्याला बाहेर नेत होते. तो एका विधवेचा एकुलता एक पुत्र होता. जेव्हा येशूनं तिला पाहिलं तेव्हा त्याचं अंतकरण कळवळलं आणि त्याने तिरडीला स्पर्श करून म्हटलं, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला आणि येशूनं त्याला त्याच्या आईच्या हवाली केलं. त्याला विचार की योहाननं म्हटलं जो येणार आहे तो तूच आहेस, की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी.
गुरुजी, गुरुजी, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं विचारण्यास पाठवलंय की तू तोच आहेस जो येणार आहे, की आम्ही आणखीन कोणाची वाट पाहायला हवी? तुम्ही जे पाहिलं आणि ऐकलं ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहू लागतात, लंगडे चालू लागतात. जे माझ्याविषयी शंका घेत नाहीत ते धन्य आहेत. मला वर उचला ना. हा, माझ्या खांद्यावर बस. आता दिसतोय? मला येशू दिसतो. पेरणारा आपलं बी पेरायला निघाला आणि तो पेरत असता काही बिया वाटेवर पडल्या, त्या तुडवल्या गेल्या आणि आकाशातल्या पाखरांनी त्या खाऊन टाकल्या. आणि काही बिया खडकाळ जमिनीवर पडल्या, त्या उगवल्या पण ओलावा नसल्यामुळं उगवताच वाळून गेल्या. काही बिया काटेरी झाडांमध्ये पडल्या, काटेरी झाडांच्या बरोबर वाढल्यानं त्यांची वाढ खुंटली. काही बिया चांगल्या जमिनीत पडल्या आणि रोपटं उगवून त्यांनी फळं दिली, प्रत्येकाने 100 पट. गुरुजी, जेव्हा लोक जमतात तेव्हा तुम्ही दाखलांद्वारा का बोलता? देवराज्याची रहस्य समजण्याचं ज्ञान तुम्हाला दिलंय, पण इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांना दिसत असताही पाहू नये, ऐकत असताही समजू नये. या दाखल्याचा अर्थ असा आहे, मी म्हणजे देवाचं वचन आहे. वाटेवर पडलेलं बीज त्यांना दाखवतात जे ऐकतात खरे, पण सैतान येऊन अंतःकरणातून वचन काढून घेतो, यासाठी की विश्वास ठेवणे त्यांचं तारण होऊ नये. खडकावर पडलेलं बी त्यांना दाखवतात जे वचन ऐकून आनंदाने स्वीकारतात खरे, पण मूळ नसल्यामुळं केवळ काही काळ विश्वास करतात आणि परीक्षेची वेळ येताच ते गळून पडतात. काटेरी झाडामध्ये पडलेलं बी त्यांना दर्शवतात जे ऐकतात, पण संसाराच्या चिंता, धन आणि विषय सुखानं घेरल्यानं वाढ खुंटते आणि ते कधीच परिपक्व होत नाहीत. चांगल्या मातीत पडलेलं बीज त्यांना दर्शवतात जे वचन ऐकून चांगल्या आणि आज्ञाकारी हृदयात साठवतात आणि फळ येईपर्यंत धीर धरतात. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली ठेवत नाही की पलंगाखाली नाही, तर तो दिवटणीवर ठेवतात, यासाठी की आत येणाऱ्याला उजेड दिसावा. जे झाकून ठेवलंय ते प्रकट होणार आहे आणि जे गुप्त ठेवलंय ते प्रकाशात आणलं जाईल. तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा. ज्याच्या जवळ आहे त्याला अधिक दिलं जाईल आणि ज्याच्या जवळ नाही त्याचं जे आहे म्हणून त्याला वाटतं ते देखील त्याच्यापासून काढून घेतलं जाईल. गुरुजी, आपली आई आणि भाऊ आपली बाहेर वाट पाहतायत आपल्याला भेटण्यासाठी. माझी आई आणि भाऊ तेच जे देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात.